श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे। श्रावण महिना म्हटलं की पाऊस, हिरवागार निसर्ग, वेगवेगळे सण, वार, व्रत, वैकल्य डोळ्यासमोर येतात। हा महिना भगवान शिवांची उपासना करण्याचा महिना मानला जातो। म्हणूनच आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे कर्नाटक राज्यातील कोटिलिंगेश्वर मंदिरात। नावाप्रमाणेच या मंदिरात एक नाही, दोन नाही, तर तब्बल 1 कोटी शिवलिंगांची स्थापना करण्यात आली आहे। आहे ना आश्चर्याची गोष्ट? चला तर मग। नमस्कार, मी रोहिणी तुम्हा सर्वांचं आपल्या YouTube चॅनेलवर मनापासून स्वागत करते। कोटिलिंगेश्वर मंदिर कर्नाटक राज्यातील कोलार जिल्ह्यातील कमासंद्रा या गावात स्थित आहे। हे मंदिर बेंगलोर पासून सुमारे 90 किलोमीटर अंतरावर आहे। कोटिलिंगेश्वर मंदिराची स्थापना 1980 मध्ये श्री स्वामी संतेप्पा यांनी केली। त्यांचे ध्येय होते 1 कोटी शिवलिंगांची स्थापना करून एक भक्तिपूर्ण वातावरण तयार करणे। या मंदिराचा परिसर 15 एकरांपेक्षा अधिक विस्तीर्ण आहे। प्रत्येक शिवलिंगाची वेगवेगळी उंची आणि रचना आहे। परिसरात फुलझाडे, तलाव, पायवाटी आणि शांततामय वातावरण आहे। मंदिरात एकाच ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने शिवलिंगांची स्थापना ही जगात दुर्मिळ आहे। कोटिलिंगेश्वर संस्थान हे फक्त धार्मिक कार्यापुरते मर्यादित नाही। येथे अनेक सामाजिक सेवा प्रकल्प राबवले जातात, जसे की गरिबांसाठी मोफत अन्नदान, शाळा आणि शिक्षण प्रकल्प, आरोग्य तपासणी शिबिरे, वृक्षारोपण आणि पर्यावरण पूरक उपक्रम इत्यादी। येथे भक्त आपले स्वतःचे शिवलिंग स्थापून त्याची पूजा करू शकतात। ही एक अनोखी प्रथा आहे, जी भक्तांना आपली श्रद्धा व्यक्त करण्याची संधी देते। महाशिवरात्र, श्रावण मास आणि इतर शिवभक्तीच्या सणांवेळी येथे हजारो भक्त भेट देतात। या मंदिरात एक 108 फूट उंचीचे शिवलिंग आहे आणि त्यासमोर 35 फूट उंचीची नंदीची मूर्ती आहे। हे जगातील सर्वात मोठ्या शिवलिंगांपैकी एक मानले जाते। या मंदिरात एक झाड आहे। या झाडाला आपली इच्छा सांगून दोरा गुंडाळला तर ती इच्छा पूर्ण होते, अशी भक्तांची श्रद्धा आहे। तुम्ही जर निस्सीम शिवभक्त असाल तर या मंदिराला एकदा नक्की भेट द्या आणि अशाच नवनवीन गोष्टींसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक यू।